माझी दुनिया या PVP चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत आरी वर्कचं बेसिक मध्ये पहिल्या 2 दिवसामध्ये आपल्याला कोणत्या वस्तूंची गरज आहे आणि कोणते कोणते साहित्य लागणार आहे ते पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे स्टँड कसं जोडायचं, रिंग मध्ये कपडा कसा जॉईन करायचा आणि मेन म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला जे हा जरीचा धागा आहे त्याची गाठ कशी मारायची आणि त्याची जी आपण स्टार्टिंगला चेन स्टिच देतो ती स्टिच कशी द्यायची हे आपण पहिल्यांदा पाहणार आहोत। तर हे आपल्याला लागणारे साहित्यामधलं मेन गोष्ट म्हणजे काय आहे तर ही स्टँड आहे। तर हे स्टँड आहे आरी वर्कचं आणि नंतर हे 18 इंचाची रिंग आहे। तर हे स्टँड आपल्याला होलसेल रेटमध्ये भेटून जातं 270 ते 300 रुपये आणि रिंग पण 100 रुपयाची भेटून जाते। तर मला हे स्टँड भेटलं होतं 370 रुपयाला आणि रिंग भेटली 120 रुपयाची। त्यावेळेस मी दुकानातून घेतलं होतं त्यामुळे मला हे स्टँड महाग लागलं होतं। तुम्ही जर होलसेल बुलेश्वर मार्केटला वगैरे गेलात तर हे स्टँड तुम्हाला 300 पर्यंत मिळून जाते। आणि हे स्टँडचे हे 4 आहेत ते 4 पाय आहेत। त्यामधले एका पायाचे हे काळं खालचं आहे ते माझ्याकडून चुकून तुटलेलं होतं त्यामुळे मी त्याची ॲडजस्टमेंट केलेली। आणि हा आहे तो जरी थ्रेड आहे आपला। तर याच्यामुळेच आपल्याला जी स्टिच द्यायची असते ती याच धाग्यातून आपण देतो। या जरी थ्रेडपासून स्टार्टिंगला जे आपल्याला आरी वर्कमध्ये शिकायचं आहे ते आपण जरी थ्रेडमधून शिकतो। आणि ही सुई आहे, जरी थ्रेडसाठी आपल्याला ही सुई लागते। ही टुलिप जपान कंपनीची सुई आहे आणि 14.0.5 mm ची ही सुई आहे। तर या सुईचा वापर करून आपण जरी थ्रेड करणार आहोत। आणि हे आहे ते कटर। हे कटर पण आपल्याला 10 पासून मिळतं, 10, 20, 30। तर हे 30 रुपयाचं कटर मी घेतलेला आहे। जरी थ्रेड हा 12 ते 20च्या दरम्यान असतोय। 12 रुपयाला पण रीळ भेटते आणि 20 रुपयाची पण ही रीळ भेटते। आणि ही सुई मला भेटलेली आहे 25 रुपयाला। बुलेश्वर मार्केटला कितीला भेटते ते काही माहीत नाही, पण शक्यतो बुलेश्वर मार्केटला हे स्वस्त सामान भेटतं। तुम्हाला जर घ्यायचं असेल तर एकदम सामान बुलेश्वर मार्केटमधून तुम्ही घेऊ शकताय। आणि हा धागा कॉटनचा चांगला, हा कपडा कॉटनचा आहे आणि याच्यामध्ये तुम्ही ब्लॅक कलरचा कपडाही घेऊ शकताय आणि व्हाईट कलरचा पण घेऊ शकताय। तर हा 1 मीटर घेतला तरी चालतोय आणि 80 सेंटीमीटर घेतला तरी पण चालतोय। तर मी हा 80 सेंटीमीटर घेतलेला आहे, 70 रुपयाला कपडा घेतलेला आहे आणि 1 मीटर हा 90 रुपयाचा होता। तर स्टार्टिंगला आपण स्टँड कसं जोडायचं ते पाहूया। तर स्टँड जोडताना आपल्याला इथं जे 4 होल आहेत त्यामध्ये हे पाईप जॉईन करून घ्यायचे। तर त्यामध्ये हा स्क्रू दिलेला असतोय। तर असे पाईप न जोडता याचे या साईडला जॉईन करायचे, स्क्रू याच्यामध्ये टाकून। तर अशा पद्धतीने स्टँड जॉईन करून घ्यायचं। तर या पद्धतीने स्टँड जॉईन करून घेतलेला आहे। जर तुमचं स्टँड हे असं प्लेन बसत नसेल तर त्यावेळेस काय करायचं तर याच्यामध्ये जे काळ्या रिंगा दिलेल्या आहेत ना त्याच्यानुसार आपण ॲडजस्टमेंट करू शकतोय। हे खाली फिरवलं की लूज होतं आणि खाली टेकवलं पण जातं। काही स्टँड असं पण आहे की जॉईंट आहे याला, त्यामुळे ते स्ट्रेट बसलं जातं। तर या पद्धतीने मी स्टँड जॉईन करून घेतलेला आहे।
तर रिंगमध्ये आता आपण रिंगमध्ये कपडा कसा जॉईन करून घ्यायचा ते पाहूया। तर याच्यामध्ये 2 रिंग असतात, एक आतमध्ये आणि एक बाहेरच्या साईडला। तर काय करायचं, आतमधली जी रिंग आहे ती आहे तशीच ठेवायची आणि त्याच्यावरती कपडा पसरवून घ्यायचा। तर या पद्धतीनं असा कपडा पसरवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ही आपली बाहेरची रिंग आहे ती वरून घ्यायची। आणि जर रिंग छोटी मोठी होत असेल, टाईट होत असेल, तर या स्क्रूचा वापर करून आपण लहान किंवा मोठी करू शकतोय। अगोदर ती रिंग बसवून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपली ही रिंग आहे ती टाईट करून घ्यायची। जेणेकरून आपला कपडा निसटणार नाही। आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे रिंगला मी जे आपलं मेडिकल टेप असतोय तो लावलेला आहे, त्यामुळं कपडा टाईट बसतोय। ही जी आहे ती मेडिकल टेप लावलेला आहे, त्यामुळं कपडा आपला सुळसुळी जर कपडा असेल तर काय होतं, तर कपडा लूज पडतो आणि जर तुम्ही मेडिकल टेप लावला तर तो एकदम टाईट बसतो। मेडिकल टेप नाही भेटला तर तुम्ही कपडाही एकदम पातळ गुंडाळू शकता किंवा चिकट टेप पण गुंडाळू शकता, पण चिकट टेपपेक्षा मेडिकल टेप चांगला। तर आपण हा कपडा जॉईंट केलेला आहे, तो टाईट कसा करायचा, तर या पद्धतीनं हे 4 बोट आहेत ते आतल्या साईडला आणि अंगठा आहे ते ह्या साईडला हे करून एका हाताचा सपोर्ट द्यायचा आणि दुसऱ्या हातानं असं वळून घ्यायचं। या पद्धतीनं तुम्ही कपडा टाईट करून घेऊ शकताय। तर अशा पद्धतीने आपण कपडा टाईट करून घेतलेला आहे। या कपड्यावरती आपल्याला ड्रॉ करण्यासाठी म्हणजे लिहिण्यासाठी वगैरे आपण या पेन्सिलचा यूज करू शकतो। कलर पेन्सिलचा नसेल तरी ग्लास पेन्सिल म्हणून व्हाईट कलरची अशा पद्धतीची मोठी भेटते ग्लास पेन्सिल, त्या पेन्सिलचाही तुम्ही यूज करू शकताय। आता व्हाईट कपड्यावरती व्हाईट पेन्सिल नाही चालत, त्यासाठी मी कलर पेन्सिल घेतलेली आहे दुसरी। तर याच्यावरती अगोदर आपल्याला चेन स्टिच करायची आहे, त्यामुळं चेन स्टिचसाठी मी इथं पेन्सिलने आखून घेते। स्टार्टिंगला आपण शिकणार आहोत चेन स्टिच। तर इथं जरी मी चेन स्टिच लिहिलेला असेल तर तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी इथं तुम्हाला समजण्यासाठी इथं करणार आहे आणि त्यानंतर लास्टला जी आपली फायनल चेन स्टिच असेल ती इथं स्टार्टिंगची करून दाखवेन। तर अगोदर आपण ही रिंग आहे ती स्टँडला टाईट करून घेऊया। तर रिंग पण टाईट करण्यासाठी हा जो स्क्रू दिलेला आहे त्याच्यामुळे आपला जी ही रिंग आहे ती
छोटी किंवा मोठी आपण करू शकतोय। स्टँडची रिंग आहे ती छोटी मोठी करता येते ह्या स्क्रूमुळे। जर तुमचं रिंग बसत नसेल तर ही ॲडजस्टमेंट स्क्रू वापरून तुम्ही टाईट करू शकताय। तर अशा पद्धतीनं स्टँडमध्ये रिंग जॉईंट करून घ्यायची। तर आपण याला चेन स्टिचसाठी लागणारा धागा कोणता आहे तो जरी थ्रेड आणि ही 14.05 mm ची ट्युलिप कंपनीची सुई। तर या जरी थ्रेडची गाठ अगोदर ती मारून घ्यायची। तर ही गाठ कशा पद्धतीने मारायची, एक आपण सोपी पद्धत पहिले जी वापरतो तर या पद्धतीनं। याच्या 3 पद्धती आहेत, तिन्हीपैकी तुम्हाला जी कोणती सोपी वाटेल ती तुम्ही वापरू शकता। तर मी पहिली पद्धत सांगते तुम्हाला, जी मी जास्त यूज करते। 2-3 वेळे घ्यायचे आणि हातानं। तर या पद्धतीनं पण आपली ही गाठ तयार होते। ही झाली पहिली गाठ। दुसऱ्या पद्धतीनं असे 3-4 राऊंड घ्यायचे 2 बोटांच्या मध्ये। हा धागा पहिला आहे तो साईडला ठेवायचा। 3 झाले की राऊंड बोटातून हा धागा काढायचा। त्याच्यानंतर ना याच्यावरती 3 राऊंड घ्यायचे। हा धागा जर उभा असेल तर आपण आता आडवा घेणार आहोत। आडव्या 3 राऊंड आणि त्याच्यानंतर ना जो आपण स्टार्टिंगला एक धागा ठेवला होता साईडला तो याच्यामधून गाठ मारायची इथं। ही पद्धत झाली दुसरी। याच्यामध्ये काय करायचं आहे, तर हे जे साईडचे धागे आहेत ते धागे कट करून घ्यायचे। ही आपली दुसऱ्या पद्धतीने गाठ तयार झालेली आहे आरी वर्कची। आता तिसऱ्या पद्धतीची दाखवते। गाठ सेमच आहे, फक्त पद्धत वेगवेगळी। तिसऱ्या पद्धतीमध्ये धागा असा घ्यायचा आणि जे आपण सिंपल गाठ मारतो ना तशा 2-3 एकावरती एक गाठ मारून घ्यायचे। ही एक गाठ झाली। जर एक गाठ मारली तर धागा कपड्यातून बाहेर येऊ शकतो, त्यामुळे याच्यावरती 2-3 गाठी मारून घ्यायच्या। एकाच गाठीवरती 2-3 गाठी आल्या पाहिजे, म्हणजे आपली ही गाठ आहे ती कपड्याच्या वरती येत नाही। तर अशा पद्धतीने मी इथं 4 गाठी मारलेल्या आहेत, तेव्हा कुठे गाठ थोडीशी मोठी झालेली आहे। तर आता आपण जरी थ्रेडच्या गाठ कशी मारायची ते शिकलेलो आहोत। जर तुम्हाला समजलं नसेल तर व्हिडिओ अगोदर पॉज करून डबल पहा। तिन्ही गाठीपैकी जी तुम्हाला सोपी वाटेल ती गाठ तुम्ही मारायला घ्या। तर आता आपण धागा कपड्याच्या खाली कसा पकडायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला या 3 बोटांचा उपयोग करावा लागणार आहे जास्त, अंगठा, मधलं बोट आणि अंगठ्याच्या साईडच्या बोटाचा।
तर ही गाठ आहे ती या 2 बोटामध्ये धरायची, मधला आणि अंगठा याच्यामध्ये धरायची आणि त्याच्यानंतर ना हा धागा आहे तो या पद्धतीनं असा आणि नंतर ना तुम्ही इकडं कसं पण हे करू शकता, पण जास्त टाईट पण नाही पकडायचं, या पद्धतीनं तुम्ही धरू शकता। जर कोणाला जमत असेल तर फक्त या पद्धतीने पण धरू शकताय आणि स्टार्टिंगला जोपर्यंत गाठ अडकत नाही कपड्यामध्ये तोपर्यंत तुम्ही या पद्धतीनं पकडायचा धागा। तर आपण अगोदर ती कपड्यातून धागा कसा काढायचा ते पाहूया। तर या पद्धतीने जर धरला तर ही सुई आहे ती खालच्या साईडला कशी येईल, जर आपण कपड्यातून घुसवली तर सुईमधून हा धागा काढायचा, हा धागा काढायचा, तर हा धागा निघाला पाहिजे खालून वरती, मग जेव्हा आपण हे काढेल तेव्हा ही आपली गाठ त्याच्यामध्ये अडकेल आणि त्याच्यानंतर ना गाठ जर अडकली तर हा धागा पुढे गेला तर आपला नंतरचा धागा असाच या पद्धतीनं येतोय हातामध्ये, या पद्धतीनं हातामध्ये धागा पकडत जायचा आणि ही रीळ आहे ती रिंगच्या खालच्या साईडला येते। तर आपण अगोदर ती आता ठेवून बघूया। मी रिंग खाली ठेवलेली आहे, हातामध्ये धागा कसा पकडलाय तो पहा। अजून तुम्ही दोन हे करू शकताय, 2 राऊंड घेऊ शकताय जर तुमच्या हातामध्ये टाईट धागा बसत असेल तर, नसेल तर या पद्धतीनं पण तुम्ही धरू शकताय, कोणत्याही पद्धतीने धरू शकताय, फक्त ह्या 2 बोटामध्ये गाठ जॉईंट बसली पाहिजे। तर मी या पद्धतीने धागा पकडते, शक्यतो खालचा धागा मग आपल्या सुईमध्ये वरती येत नाही। आता इथं तुम्हाला प्रॅक्टिससाठी अगोदर ती मी दाखवते, नंतर लास्टला चेन स्टिच इथं घेते। तर सुई अगोदर ती कपड्याच्या खाली घुसवली, आपला हात तिथंच असला पाहिजे आणि या पद्धतीनं धागा वरती काढायचा, दोन्ही याच्यामधून सुई काढल्यावरती धागा वरती आला आणि आपली गाठ पण तिथं जॉईंट झालेली आहे। त्याच्यानंतर ना काय करायचं, हा धागा तसाच थोडासा वरती आणायचा आणि नंतर अजून धागा त्याच पद्धतीनं आपल्या हातात पकडायचा। तर धागा मी कशा पद्धतीने पकडला हे दाखवते तुम्हाला। तर आता हा जो खालचा धागा आहे तो या पद्धतीनं आता पकडलाय मी, त्याच्यानंतर ना आपला दुसरा जो आपण स्टिच घेणार आहे त्यावेळेस असा वरती येईल। इथं जवळच नंतरची दुसरी स्टिच, खालून धागा असा काढायचा आणि ओढायचा, ओढून घेतला की अशा पद्धतीने आपली ही चेन स्टिच बसते। त्यानंतरची दुसरी चेन स्टिच, याच्यासाठी प्रॅक्टिस करावं लागते। पहिल्याच दिवशी काही जणांना जमते, गाठ मारायला जमते किंवा काही जणांना गाठ मारायला पहिल्या दिवशी जमत नाही। पहिल्या दिवशी पहिला दिवस हा फक्त स्टँड जॉईंट करणं, रिंगमध्ये कपडा कसा बसवायचा यासाठीच खरा तर पहिला दिवस जातो। पहिले 2 तास कसे ते गेलेले समजत नाही आरीवर्कच्या क्लासमध्ये, त्यामुळे हे अगोदर ते जमलं, स्टँड फिक्स करायला जमलं आणि कपडा फिक्स करायला जमला की मग नंतर ना हळूहळू तुम्ही स्टिचचं पण शिकता येते। स्टिच पण काय सोपंच आहे, जर तुमचं हलत असेल तर तुम्हाला स्टिच करता येत नाही, त्यामुळे स्टँड अगोदर ती टाईट कसं करायचं आणि रिंग पण कशी एकदम टाईट केलं तर तुमचा कपडा लूज नाही पडला पाहिजे। कपडा जर लूज पडला तर तुम्हाला इथं स्टिचमध्ये प्रॉब्लेम येतो, लूज पडला की आकसल्यासारखा होतो कपडा, किंवा जर कपडा हलका असेल तर कपडा पण भसकतो। त्यामुळे कपडा पण चांगला बघून घ्या आणि रिंगमध्ये एकदम टाईट बसवण्याचा प्रयत्न करा। तर ही आपली चेन स्टिच आहे। तर अशाच पद्धतीनं चेन स्टिच द्यायची आहे। चेन स्टिचचं जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढंच आरीवर्कमध्ये थोडं सोपं होतं। तर या पद्धतीनं अशी चेन स्टिच द्यायची।
तर यामध्ये आज आपण काय शिकलो, तर स्टँड कसं जॉईन करायचं, रिंग कशी जॉईन करायची, रिंगमध्ये कपडा कसा जॉईन करायचा आणि तो टाईट कसा करायचा ते पण पाहिलेलं आहे. आणि जरी थ्रेडची जी गाठ आहे पहिले स्टार्टिंगचे त्याचे 3 प्रकार पाहिले, त्यामध्ये तिन्ही प्रकारामध्ये जे तुम्हाला सोपं वाटेल प्रकार तो तुम्ही यूज करू शकता गाठीसाठी. आणि त्यानंतर ही चेनसाठी आपण कपड्याच्या खाली धागा कसा पकडायचा ते पण पाहिलेला आहे. जर तुम्हाला समजलं नसेल तर रिपीट बघा, तर तुम्हाला त्यामुळं समजून जाईल धागा कसा पकडला आहे. आणि नेक्स्ट पार्टमध्ये चेन स्टिचची जी एंड नॉट असते ती शिकवलं जाईल. तर ही चेन स्टिच आपण स्टार्टिंगला काय म्हटलं होतं इथं करणार आहोत, कारण जर तुमची रिंग छान दिसली तर तुम्हाला नंतर करायला पण छान वाटेल. आरी वर्कचा क्लास पूर्ण झाल्यावर तुमचा जो हा कपडा आहे तो भरलेला पाहून तुम्हाला पण छान वाटेल. त्यामुळे करताना कधी पण आहे ना एकदम टापटीप नीट करायचं. रिंग आहे, रिंगमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये चेन स्टिचचं नाव टाकून चेन स्टिच दिली, पुढचे जे स्टिच आहेत त्याचं जर नाव टाकून हे केलं तर तुम्हाला छान वाटेल. त्यासाठी हे करा, पण प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिससाठी असे सेपरेट करा एका साईडला आणि जे मेन पॉईंट आहे ते मेन पॉईंट एका साईडला राहू दे. तर इथं मी आता ही चेन स्टिच आहे ती खोलून घेते. जर तुम्ही एंड नॉट नाही टाकली तर ही चेन स्टिच अशा पद्धतीने खोलते. तर या पद्धतीनं चेन स्टिच निघाली. तर आपण इथं स्टार्टिंगला जी चेन स्टिच नाव टाकलेलं आहे तिथं चेन स्टिच टाकून देते. या पद्धतीनं पण तुम्ही धागा पकडू शकता. तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटतं तसं त्या पद्धतीने तुम्ही धागा पकडू शकता. या बोटामध्ये जर पकडला तर इथं गाठ बसली पाहिजे. अंगठ्यांचा सपोर्ट लागतोय तुम्हाला, अंगठ्याशिवाय गाठ नाही धरू शकत. मधल्या बोटात धरायची असेल तर मधल्या बोटात धरू शकता. तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटतं तिथं त्या पद्धतीनं तुम्ही धरा. या पद्धतीनं आता धागा वरती आलेला आहे आणि नंतर सेकंड धागा काढायचा. स्टार्टिंगला थोडं किचकट वाटतं, पण किचकट नाही, आवड असेल तर होऊन जातं. काही जणींना पहिल्या 2 दिवसामध्ये चेन स्टिच स्टँड जॉईन करून चेन स्टिच पण शिकतात. काही जणांना चेन स्टिचसाठीच आठवडा जातो, पण असं काही नाही की आपल्याला जास्त वेळ लागला म्हणून आपल्याला जमत नाही. त्यामधलं जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस करताल तेवढं लवकर जमतं. तर या पद्धतीने मी चेन स्टिच टाकून घेते. स्टार्टिंगला जर धागा कसा काढायचा हे समजत नसेल तर तुम्ही लांब स्टिच पण घेऊ शकता. लांब घेण्यासाठी अंतर जास्त ठेवायचं म्हणजे लांब स्टिच देते. पण नंतर प्रॅक्टिस करत तुम्हाला जेवढी छोटी चेन स्टिच टाकता येईल ना तेवढं छान दिसतं बरं का. काही जणांचा काय होतं प्रॉब्लेम, वरती धागा काढला की तुमची सुई साईडला येते. दुसरा धागा काढताना काही लेडीज मी पाहिलेलं आहे की काय करते, धागा असा काढणार वरती आणि नंतर याच्यामधून असा धागा. पण हे तुम्हाला स्टार्टिंगसाठी ठीक आहे, पण नंतर जेव्हा तुम्ही वर्क करताय ना त्यावेळेस तुम्हाला टाईम लागतो याच्यासाठी. त्यामुळं अगोदरपासूनच प्रॅक्टिस करताना जर तुम्ही व्यवस्थित केली तर तुमचा पुढील टाईम वाचू शकते. त्यासाठी काय करायचं, हा धागा सुटू द्यायचा नाही, त्याच्यामधूनच हा दुसरा धागा आहे तो काढायचा. इथं आपली चेन स्टिच टाकून झालेली आहे आणि याची गाठ आहे ती मी पुढील भागात तुम्हाला शिकवेल. तर पुढचा भाग पाहण्यासाठी जर तुम्हाला मी सांगितलेलं समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या भागात भेटूया. धन्यवाद.